नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता नवीन हंगामातील पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण मग गेल्या वर्षीच्या पीक विमा भरपाईचं काय झालं? यंदा पीक विमा योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे का? एल निनोमुळं कमी पावसाचं सावट आहे. मग 2023 प्रमाणे आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळू शकते का? नेमके काय बदल झाले? पीक विम्याची भरपाई, त्यानंतर पीक विम्याचा जो काही हप्ता आहे त्याच्यामध्ये कसे बदल होत गेलेत, भरपाई नेमका कोणत्या निकषावर आपल्याला मिळणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत कृषी विभागाचे संचालक विनय कुमार आवटे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. धन्यवाद. सर, पहिला प्रश्न हाच आहे की 2025मध्ये खरीपामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तर खरीपातील पीक विमा भरपाईची सध्या काय स्थिती आहे? तसंच रब्बी हंगामामध्ये काही भरपाई पुढे निश्चित झालेली आहे का? खरीप 2025मध्ये आपण म्हणताय त्या पद्धतीने राज्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे अहवाल जे आहे ते प्राप्त झाले. खरीप 2025मध्ये जो विमा होता तो उत्पादन आधारित होता. उत्पादन आधारित म्हणजे पीक कापणी प्रयोगाद्वारे जे काही उत्पन्न येतं तर ते उत्पन्न आणि जी काही 3 पिकं होती खरीप हंगामातली, त्यातलं कापूस होतं, सोयाबीन होतं आणि भात, या 3 पिकाचं केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे तांत्रिक उत्पादन जी शासनाची संस्था आहे MRSAC नागपूर आणि नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबाद, ते यांच्याकडून सॅटेलाईट आणि बाकीचे पॅरामीटर्स वापरून दर प्रत्येक आठवड्याला वगैरे त्या क्रॉपचं मॉनिटरिंग करून त्याचं अपेक्षित उत्पादन काढलं जातं, ज्याला ESTEC म्हणतात. यील्ड एस्टिमेशन सिस्टीम जी आहे तर ती केंद्र सरकारने प्रमाणित केली आहे. त्याच्याप्रमाणे येणारं उत्पादन ह्या दोन्हीचं एकत्रित करून 50-50% वेटेज करून त्या महसूल मंडळातलं त्या पिकाचं सरासरी उत्पन्न काढण्यात येतं. आणि हे सरासरी उत्पन्न जर त्या महसूल मंडळातला त्या पिकाच्या उंबरठा उत्पन्नाच्या पेक्षा जर कमी जर आलं तर नुकसान भरपाई मिळते. आणि ह्या सूत्राप्रमाणे नुकसान भरपाई काढण्यात आली, जी आज मितीपर्यंत जवळपास 1630 कोटी रुपयापर्यंत नुकसान भरपाई अंतिम झालेली आहे. त्यापैकी 90% जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकारच्या पोर्टलमार्फत वितरित झालेली आहे आणि उर्वरितची प्रक्रिया सुरू आहे. याच्यापैकी काही केसेसमध्ये जिथं विमा नुकसान भरपाई 1000 रुपयापेक्षा कमी आहे तर ते अंतिमतः सीझनचं संपूर्ण संपलं की मग राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे किमान 1000 रुपये शेतकऱ्याला पीक विम्याचे द्यायचेत. तर त्याच्यामध्ये जे आहे तर राज्य शासन आपला हिस्सा टाकून त्याच्यानंतर मग 1000 रुपये जे आहेत तर ते शेतकऱ्याला अदा होतील. अशी सर्वसाधारणपणे खरीपची परिस्थिती आहे. रब्बी हंगामातल्या परिस्थितीमध्ये रब्बी हंगामामध्ये फार काही नैसर्गिक आपत्ती वगैरे आले नाही. तो पिकांचं उत्पादनाची आकडेवारी बऱ्यापैकी आलेली आहे. मात्र घट फार मोठ्या प्रमाणात कुठं निदर्शनास आली नाही. तरी देखील त्याचं संकलनाची प्रक्रिया जी आहे तर ती प्रगतीपथावर आहे. नजीकच्या कालावधीमध्ये ती देखील अंतिम होईल. जसं खरीप हंगामामध्ये 3 पिकं होती तशी रब्बी हंगामामध्ये गहू पिकाच्या संदर्भामध्ये हे ESTEC तंत्रज्ञान होतं की ज्या ठिकाणी पीक कापणीचं 50% उत्पादन आणि तंत्रज्ञानाद्वारे आलेलं 50% उत्पादन गृहीत धरून नुकसान भरपाई अंतिम होईल. आणि बेसिकली रब्बी हंगामामध्ये खरीपच्या तुलनेत फार अल्प असं होतं. जेमतेम 1 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते संरक्षित झालं होतं. त्याच्या आधी ज्यावेळेस 1 रुपयात पीक होतं त्यावेळेस जवळपास 50 लाख हेक्टर क्षेत्र इन्शुअर्ड झालेलं वगैरे होतं. तर त्या तुलनेमध्ये ती देखील प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच ती देखील अंतिम टप्प्यामध्ये. आता सर, तुम्ही किमान 1000 रुपये भरपाईचा उल्लेख केला, तर ही भरपाई कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? जे भरपाईस पात्र ठरलं त्यांना का पीक विमा योजनेत सहभागी होणार सगळ्या शेतकऱ्यांना? नाही, त्याच्यामध्ये ज्याला विमा नुकसान भरपाई लागू झालेली आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार. फक्त लागू झाल्यानंतर हे जे मगाशी मी सूत्र सांगितलं की तुमचं उंबरठा उत्पन्न वजा तुमचं चालू वर्षीचं उत्पन्न भागिले उंबरठा उत्पन्न गुणिले विमा संरक्षित रक्कम, या सूत्राप्रमाणे येणारी नुकसान भरपाईची रक्कम जर त्याची 1000 रुपयापेक्षा कमी असेल, समजा जर ती 450 रुपये जर आली तर उरलेले 550 रुपये ते राज्य शासन देईल विमा कंपनीला आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला ती नुकसान भरपाई जी आहे किमान 1000 रुपये दिली जाईल. याच्यामध्ये फक्त एक थोडासा गैरसमज असू शकतो की शेतकऱ्याला वाटू शकतो प्रत्येक विमा अर्जाचे मला 1000 रुपये मिळतील का, तर तसं नाही आहे. तर शेतकऱ्याची जे काही सगळी पिकं मिळून आहे, मग त्याची ज्वारी असेल, कापूस असेल, मका असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, याचे सगळ्याचे जे काही विविध अर्ज आहेत त्या सगळ्याची एकत्रित नुकसान भरपाई जर 1000 रुपयापेक्षा कमी जर आली तर मग त्या केसमध्ये जे आहे उर्वरित अमाऊंट जी आहे ती राज्य शासन देतं विमा कंपनीला आणि त्याच्यानंतर मग ती अदा होते. सर, खरीपामधल्या कुठल्या पिकांसाठी साधारणतः शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला आहे आणि कुठल्या पिकांसाठी झालेला नाही आहे? आता हा अगदी मूलभूत प्रश्न आहे, पण आपल्याकडचं विम्याचं जर स्ट्रक्चर जर तुम्ही जर विचारात जर घेतलं ना
तर आपल्याकडं जे काही 142 लाख हेक्टर पिकाखाली क्षेत्र आहे त्याच्यात आपलं महाराष्ट्राचं 1 नंबर पीक झालेलं आहे सोयाबीन, जे 1980 साली अगदी आजगुड्या 0 हेक्टर होतं. तर त्या सोयाबीन पिकाचा विमा जवळपास 100% होतो. बरं. आणि बाकीच्या पिकाचे विमे जे आहे त्या तुलनेमध्ये अत्यंत कमी होतात, नाममात्र होतात. कापूस त्याच्या खालोखाल आहे, तुरीचं वगैरे होतो. तर आता जी नुकसान भरपाई जी मी तुम्हाला 1630 कोटी सांगितलेली आहे, तर त्याच्यापैकी जवळपास 1402 कोटी रुपये एकटी सोयाबीनचे आहे. अच्छा. म्हणजे 1600च्या तुलनेमध्ये 1400 जर म्हटलं तर मोर दॅन 90% नुकसान भरपाई केवळ सोयाबीनची आहे. आणि त्याच्यामुळे तीच नुकसान भरपाई जी आहे ती वितरित होती आहे. बाकीच्या पिकांना नुकसान भरपाई लागू झाली नाही फारशी. म्हणजे जे 200 कोटी आहेत तर त्याच्यामध्ये बाकीची पिकं आहेत ती आहेत. आणि अजून काही बाबतीमध्ये जिथं काही तक्रारी आहेत किंवा हे आहेत, विमा कंपनीचे ऑब्जेक्शन्स आहेत किंवा शेतकऱ्यांचे ऑब्जेक्शन्स आहेत, तर त्याचे विविध स्तरावर सुनावण्या चालू आहेत. म्हणजे ती प्रक्रिया एकदा अंतिम झाली की त्या प्रक्रियेमधून जो काही क्लेम होईल तो याच्यामध्ये ॲड होईल. म्हणजे याच्यापेक्षा कमी तर नाही, पण झाला तर काही ॲडिशन होईल जर अंतिम निर्णय जर लागला त्या बाजूने. तर आता सर, यंदा पीक विमा योजना राबवण्याला शासनानं मंजुरी दिलेली आहे. त्या संदर्भातला शासन आदेश देखील काढला आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की पीक विमा योजनेमध्ये जे की आपले अराउंड ट्रिगर्स आपण काढले होते की स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती किंवा लागवडच न होणे, काढणी पश्चात नुकसान, हे ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट करावं अशी मागणी होती. तर यंदा नेमका काय बदल झाला की हे सगळे अराउंड ट्रिगर पुन्हा समाविष्ट केले का तीच योजना पुढे राबवण्यात आली? नाही, आता हे ॲडव्हान्स ट्रिगर्स गेल्या वर्षी म्हणजे 2025-26 मध्येच काढण्यात आले होते आणि केवळ उत्पादन आधारित विमा योजना राबवण्यात आली. आणि राज्य शासनाने चालू वर्षी देखील निर्णय घेतला की उत्पादन आधारितच राबवायचे आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण निविदा प्रक्रिया आणि ती झाली. त्याच्यामुळे चालू वर्षी म्हणजे 2026-27 मध्ये देखील केवळ उत्पादन आधारित 25-26 प्रमाणेच योजना ही राबवली जाणार आहे. त्या अनुषंगाने सगळं प्रक्रिया पार पडलेली आहे. शासन निर्णय देखील आपण म्हटला त्या पद्धतीने 3 जुलै रोजी निर्गमित झालेला आहे. आता याच्यातले महत्त्वाचे बदल जर म्हणाल गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, तर महत्त्वाचे 1-2-3 बदल आहेत. गेल्या वर्षी देखील ॲग्रिस्टॅक आय डी जो आहे तो कंपल्सरी होता. चालू वर्षी देखील तो ॲग्रिस्टॅक आय डी विमा योजनेत भाग घेण्यासाठी कंपल्सरी आहे. अच्छा. थोडंसं झालं असं त्याच्यामध्ये की आपल्याकडे जवळपास 1,71,00,000 फार्म फॅमिलीज आहे कृषी गणनेप्रमाणे, जी 2021ची झाली आहे. आणि फार्मर आय डी जे काढण्यात आलेले महत्प्रयासाने ते जवळपास 1,40,42,00,000च्या आरमान आहे. तर जवळपास 31,00,000 शेतकरी जे आहेत तर अद्याप त्यांनी फार्मर आय डी काढली. तशी एन नंबर ऑफ कारणं आहेत की काहींचं लँड होल्डिंग फारच कमी असतं किंवा येणे जमीन करायची नाही तर 9-10 हजार मिळून 10 गुंठे जमीन घेतात, त्याचा 1-1 गुंठा वाटा असतो. म्हणजे लिटरली जरी ती ॲग्रिकल्चरची असली तरी क्षेत्र अत्यंत कमी असतं. त्याच्यामुळं ती लोक ॲग्रिस्टॅककडे जात नाही किंवा जे खूप मोठे असतात ज्यांना डिस्क्लोज करायचं नाही किंवा हे अशा प्रकारचे तर ते असू शकतं. मग त्या योजना आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे की आता केवळ विमा नाही तर कृषी विभागाच्या सगळ्याच योजना राबवण्यासाठी ॲग्रिस्टॅक आय डी कंपल्सरी आहे. तर तो ॲग्रिस्टॅक आय डी बंधनकारक आहे. दुसरी याच्यातली बाब बंधनकारक केलेली आहे ती आहे DCS, डिजिटल क्रॉप सर्वे. पूर्वी ज्याला ई पीक पाणी म्हटलं जातं. ई पीक पाणी हे जे आहे राज्य शासनाचं सॉफ्टवेअर होतं, महसूल विभागाचं जमाबंदीचं. परंतु आता DCS जे आहे ते केंद्र सरकारचा ॲग्रिस्टॅक अंतर्गतच हा भाग आहे, डिजिटल क्रॉप सर्वे. तर तो 100% करणं कंपल्सरी आहे. अच्छा. आता काय होतं की पूर्वी कधी कधी काय व्हायचं की ऊस पिकाला विमा नाही आहे, मग ऊस पिकाची लोक विमा काढताना तर फक्त पीक सेल्फ डिक्लेअर करायचं आहे. मग काही लोक जे आहेत त्याच्यापैकी आम्ही सोयाबीन डिक्लेअर करून ते सोयाबीनचा विमा घ्यायचे. काही वेळेस काय व्हायचं की कापूस पीक लावलेलं असायचं, पण कापूस पिकाला विमा आता हा 5% आहे. जनरली तुमची विमा संरक्षित रक्कम सोयाबीन आणि कापसाला जेमतेम सारखीच असायची, म्हणजे 50-55 हजाराच्या दरम्यान. तर मग 50,000 रुपयाला कापसाला त्याला 2,500 रुपये शेतकऱ्याला भरावे लागायचे आणि सोयाबीनला 1,000 रुपये भरावे लागायचे. 2% आहे कारण सोयाबीन. त्याच्यामुळे मग ते 1,500 रुपये वाचावेत म्हणून पण लोक कापसाच्या ऐवजी सोयाबीनचा विमा वगैरे काढणे असे काही प्रकार करायचे. किंवा काही कांदा पिकाची विमा संरक्षित रक्कम जास्त आहे तर मग कांदा पिकाकरता विमा घ्यायचे. असा वेगळा म्हणजे लावलेले पीक सोडून इतर पिकाचा विमा घेण्याचे लोक प्रयत्न करायचे. काही ठराविक होते, पण तसे प्रकार आता जर झाले याच्यामध्ये तर ॲग्रिस्टॅक मार्फत तुमचं डिजिटल चा डाटा हा विमा कंपनीला देण्यात येणार आणि तुमचं जे इन्शुर्ड आहे त्याच्यात त्या पिकामध्ये आणि डिजिटल क्रॉप सर्वेच्या पिकामध्ये जर अंतर जर आढळलं तर जो डिजिटल क्रॉप सर्वेचा डाटा आहे तो अंतिमतः व्हॅलिड धरण्यात येणार आणि ते पीक जर नसेल त्याच्यामध्ये तो विमा अर्ज रद्द होईल किंवा त्या प्रमाणामध्ये तुमचं विमा क्षेत्र कमी होईल. म्हणजे समजा 10 हेक्टरचा जर तुम्ही सोयाबीनचा काढला असेल आणि तुमच्या डिजिटल क्रॉप सर्वेमध्ये 5 हेक्टर जर असेल तर तुम्हाला 5च हेक्टरचा विमा मिळेल
आणि जर डिजिटल क्रॉप सर्वेमध्ये जर तुमचा ऊस असेल आणि इकडे जर सोयाबीनचा विमा काढला असेल तर तो अर्ज रद्द होईल. बरं, आता डिजिटल क्रॉप सर्वे कोणी करायचं? डिजिटल क्रॉप सर्वेसाठी जे आहे आता ते जमाबंदी आयुक्त यांच्या माध्यमातून जे आहे ते महसूल विभागामार्फत त्याचं संनियंत्रण होतं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर जे काही एंटिटीज जे डिजिटल क्रॉप सर्वे करणार आहेत त्याचा शासनाच्या नियमाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे सर्वसाधारणपणे एका प्लॉटसाठी जर निर्भळ पीक असेल तर 10 रुपये आणि मिक्स पीक असेल तर 12 रुपये असे रेट आहेत. गावोगावी जे अशा प्रकारचे तरुण भरपूर आहेत जे डिजिटली साक्षर आहेत, ॲपवर करायचं आहे तर त्याच्यामुळं मग तशा प्रकारचे मानधन तत्वावरती करून घ्यायची आहे. तर आता त्याची सुरुवात होईल. लेट सी की आता ते कसं होतं आहे त्याच्यामध्ये. दुसरा एक आपला बदल राहिला की गेल्या वर्षी तुम्हाला कमीत कमी क्षेत्र देखील इन्शुअर करता येत होतं. अगदी त्याच्यात आपण जर बघितलं पूर्वी चर्चा झाली की लोकांनी काही मजा म्हणून 1 चौरस फूट म्हणजे 1 फूट बाय 1 फूट एवढी जमीन आपल्या तळव्याच्या पेक्षा जास्त जमीन पण इन्शुअर काढलेली आहेत याच्यापैकी, ज्याचा विमा हप्ता 2 पैसे 4 पैसे असायचा आणि हे जे आहेत तर असे प्रकार होऊ नये आणि त्याच्यामुळे जे आहे एक निर्णय घेतला की किमान 10 गुंठे तरी पीक असावं. म्हणजे 10 गुंठ्यापेक्षा कमी जर असेल तर तो शेतकरी फारसा म्हणजे शेतीचं हे नाही. तर चालू वर्षी जे आहे तुम्हाला अर्ज करताना किमान 10 गुंठ्याचं क्षेत्र जे आहे ना ते इन्शुअर करावं लागतं. 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र जे आहे ते तुम्हाला इन्शुअर करता येणार नाही. आणि पुढचा बदल हा आहे की जर तुमच्या विमा अर्जामध्ये काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे देवस्थानाची जमीन, दुसऱ्याची जमीन, बोगस रेंट ॲग्रीमेंट किंवा बोगस क्रॉप डिक्लेअर करणे जसं म्हटलं त्याच्या पद्धतीने किंवा येणे जमीन इन्शुअर करणे असा प्रकार जर निदर्शनास जर आला तर त्या शेतकऱ्याला म्हणजे त्या अर्जदाराला, शेतकऱ्याला म्हणण्यापेक्षा विमा अर्जदाराला कृषी विषय विभागाच्या बाकीच्या योजनांपासून पुढचे 5 वर्ष वंचित ठेवण्यात येईल हे करण्यात. मग त्याच्यामध्ये कदाचित शासन तुमचं नमो किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान किंवा PM किसानचा हप्ता वगैरे आहे तो देखील आधार ID तिथं ब्लॉक होऊ शकतो. त्याला ॲग्रीस्टॅक ID ब्लॉक जर झालं तर त्याला कोणत्याच योजनेचा लाभ DBT माध्यमातून घेता येणार नाही. म्हणजे अनुदान कुठलंच मिळणार नाही. हां, म्हणजे त्याच्या पाठीमागं शासनाची भूमिका हीच आहे की कुणी गैरप्रकार करू नये. जे आहे ते शासनाची जी योजना आहे त्या पद्धतीने घ्यावा याच्यामध्ये. आणि नामात्र विमा हप्ता आहे म्हणजे खरीप पिकांसाठी विमा सर्विसच्या रकमेचे साधारणतः 2% आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याकडे सर्वात जास्त तर सोयाबीनच होतं. आता सोयाबीनमध्ये बीड, लातूर, धाराशिव यांच्यासाठी विमा सर्विसची रक्कम वाढ झाली गेल्या वर्षी तुलनेत. गेल्या वर्षी काय 55-56 तर 62,500 रुपये ह्या तिन्ही जिल्ह्यांसाठी आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे आहे. आणि त्यात बीडमध्ये हप्ता जर घेतला, बीड, लातूर किंवा धाराशिवमध्ये तर 1250 रुपये एका हेक्टरला तो हप्ता आहे. असा 2%प्रमाणे येतो. आता ज्यावेळेस आपण कापसाचं म्हणतो की कापसाला 5% असतं तर कापसामध्ये यवतमाळ आहे मोठ्या प्रमाणात. यवतमाळला विमा सर्विस रक्कम कापसाला 48,000 रुपये आहे. आता ही का कमी आहे तर त्या ठिकाणचे जिल्हास्तरीय जी काही पीक कर्ज समिती आहे तर त्यांनी 48,000 रुपये कापसाकरता पीक कर्ज ठेवला त्याच्यामुळे ती 48,000 रुपये त्या ठिकाणी झाली. पण त्या ठिकाणी जो आहे तर सर्वसाधारणपणे विमा हप्ता जो आहे तर साधारणतः 1970 रुपये वगैरेच्या सन्मान भरावं लागेल. आणि दुसरा जर अकोला जिल्हा जर म्हटला तर अकोल्यामध्ये 60,000 रुपये विमा सर्विसची रक्कम आहे. तर तिथं 60,000 रुपयाला 5%प्रमाणे आपण जाणता की जवळपास 3,000 रुपये म्हणजे 1,500 रुपयापर्यंत तो यायला पाहिजे याच्यामध्ये. परंतु तो फक्त 609 आलेला आहे कारण विमा कंपनी तिथं फक्त 1%च विमा हप्ता हे केलेला आहे. त्याच्यामुळे फक्त 609 रुपयामध्ये अकोल्यातला शेतकरी 60,900 रुपयाला कापसाकरता विमा संरक्षण घेऊ शकतो. बरं, आता सर इथं एक मुद्दा म्हणजे यंदाही एल निनो आहे. आता पाऊस पडतोय परंतु पुढं पावसामध्ये खंड पडेल अशी देखील परिस्थिती आहे. जेव्हा आपण विमा या विषयाचा चर्चा करतो तेव्हा तर 2023मध्ये मला आठवतं की काही भागांमध्ये पेरणीच झाली नव्हती. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली होती पीक विमा योजनेतून. यंदा असं होऊ शकतं कारण काही भाग असे आहेत की जिथं अजूनही पाऊस नाही आणि पुढं पडेल का नाही अशी शक्यता पण आपण आता सध्या सांगू शकत नाही. समजा दुर्दैवानं असं होऊ नये पण झालं की काही ठिकाणी शेतकरी पेरणीच करू शकले नाही तर त्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल यंदा? 2 भाग आहेत. 2016 पासून हा ट्रिगर होता ज्याला प्रिव्हेंटेड सोईंग म्हटलं जातं. प्रिव्हेंटेड सोईंग म्हणजे काय आहे का त्या महसूल मंडळामध्ये जे मुख्य अधिसूचित पीक आहे ते जर 75% जास्त नापेर जर राहिलं तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी हे अधिसूचना निर्गमित करतील. मग तुमची विमा संरक्षित रक्कम जर 50,000 रुपये जर असेल तर त्याच्या 25% म्हणजे 12,500 रुपये त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते आणि त्यांची विमा पॉलिसी लॅप्स होती. आता याचे 2 भाग असतात. द्वंद्व हे आहे की काही लोक पेरणी करतात, 25-26% लोक पेरणी करतात. मग पेरणी करणारे लोक किंवा ते काय म्हणतात की जर 100% लॉस जर झाला, 0 यील्ड जर झालं तर त्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही 50,000 मिळणार असते 100%. आणि त्या ठिकाणी जर प्रिव्हेंटेड सोईंगचं जर नोटिफिकेशन काढलं तर त्यांना 12,500 रुपयावर बोलवून होते. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पीक कापणी प्रयोग घ्या
आमचं 100% झिरो उत्पादन लॉस तिथं नोंदवता येऊ शकतो पंचनामा करून की काहीच नाही उत्पादन आलं, सगळं जळालं. बरं. असं जर पंचनामे जर झाले तर त्यांना 50,000 रुपये 100% नुकसान भरपाई मिळू शकते उत्पादन आधारित, जी पीक कापणी प्रयोग आधारित आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल थोडंसं जर स्ट्रॅटेजिक अभ्यास जर केला तर गेल्या 10-12 वर्षामध्ये फक्त एकदा दोनदाच ती पॉलिसी रिवोक झाली आहे आणि जवळपास 37,000 कोटी रुपयापर्यंत साधारण नुकसान भरपाई दिली गेलेली आहे. त्यातलं 1% पण नुकसान भरपाई जी आहे प्रिव्हेंटेड सोईंगला दिली गेली नाही. त्याच्यामुळं जे आहे तर ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपदा निर्माण होईल आपण म्हणताय त्या पद्धतीने, तर त्या ठिकाणी जे काही लोक भाग घेतील याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 25% 75% अनसोडून राहण्याची शक्यता कमी आहे याच्यामध्ये. आणि त्या ठिकाणी जे काही पेरणी झाली त्या लोकांनी भाग घेतला तर त्यांना पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाईचा लाभ हा 100% मिळू शकतो. अच्छा, म्हणजे या शेतकऱ्यांना देखील यंदा सुद्धा चांगला लाभ मिळू शकतो आणि तो आधीच्या पेक्षा देखील चांगला मिळू शकतो. नाही, हे दोन नेहमीच असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्येच हे द्वंद्व होतं की ज्यांनी पेरणी केली ते म्हणतात की प्रिव्हेंटेड सोईंग लावू नका, आम्हाला पीक कापणी प्रयोग आधारित. आणि त्यांचंही बरोबर आहे की काय होतं की पिकाच्या उत्पादनाचा मध्ये जमीन तयार करणं, बियाणं, सुरुवातीचा बेसल डोस याच्यामध्ये 70% खर्च होऊन जातो. नंतर फक्त खुरापणी आणि हार्वेस्टिंगचं राहतं आणि त्यावेळेस त्याची 12,500 रुपये त्याला मिळतात, म्हणजे 25%. 75% त्याला पैसा नाही, त्याची पॉलिसी लॅप्स होते आणि दुसरं पिकही घेऊ शकत नाही तो, म्हणजे हे करून. तर त्यावेळेस त्याची मागणी देखील रास्त आहे की मला सगळं गेलं आहे तर मला 100% नुकसान भरपाई मिळायला पाहिजे याच्यामध्ये. आता ज्यांनी पेरणीच नाही केली याच्यामध्ये त्याचा देखील खर्च झालाच असतो, मशागतीचा वगैरे खर्च, फक्त पेरणी झाली नसते. पण पेरणीचं बियाणं पण जर औषध लावलेलं असेल तर त्या बियाण्याचं दुसरं काही तो करू शकत नाही याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी जे आहे तर मला वाटतं की पीक कापणी प्रयोगाधारीमध्ये हे जास्त बेनिफिशियल आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, त्या ट्रिगरवर नुकसान भरपाई मिळणं. आणि आपण जसं म्हटलं तशा पद्धतीने यावर्षी जे आहे जे पावसातला खंड किंवा काय जर घडला तर शेवटी काय होतं की पीक विमा योजनेचे जे जनक आहे दांडेकर साहेब, त्यांचं एकदम पीक खूप कॉम्प्लेक्स आहे. पिकाच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे आहे कमी पाऊस, जास्त पाऊस, लेट पाऊस. आता चालू वर्षी तुम्ही बघा की जुलै महिना आलेला आहे, जुलै महिन्यात पेरण्या होत्या, म्हणजे ऑलमोस्ट जवळपास एका महिन्यानी पेरण्या 25 ते एका महिन्यानी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. याचा निश्चित इम्पॅक्ट उत्पादनावर होणार आहे. पण याच्या पाठीमागे जर तुम्ही लक्षात जर घेतलं तर 2020 पासून जे 2023चा तुम्ही उल्लेख करताय ते वर्ष जर सोडलं, ज्या वर्षी साधारणतः 80% पाऊस झाला होता, तर बाकीच्या वर्षामध्ये उत्पादन खूप बऱ्यापैकी चांगलं आहे. त्याच्यामुळे उंबरठं उत्पन्न बऱ्यापैकी वाढलेलं आहे. अच्छा, तर त्या तुलनेमध्ये चालू वर्षी जर उत्पादनात जर घट जर आली तर चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता जी आहे तर शेतकऱ्यांना आहे. म्हणजे सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीने सांगितलं आपल्याला पीक विम्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे असं एकंदर दिसतं, कारण त्याशिवाय आपल्याला भरपाई मिळणार नाही. आता सर, मी सुरुवातीला तुम्हाला जो प्रश्न विचारला होता की शेतकऱ्यांनी ॲड ऑन ट्रिगरची मागणी केली होती, तर ह्या ॲड ऑन ट्रिगर न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नुकसान भरपाई खूपच कमी मिळत आली आत्तापर्यंत, म्हणजे 2025मधलं आपण बघितलं तर. हे ॲड ऑन ट्रिगर जर समजा योजनेमध्ये आणले असते आणि त्याच्यामध्ये म्हणजे नेहमी असं आपण बातम्यासुद्धा बघतो की राजकीय दबाव असेल किंवा मग अनेक प्रकारच्या काही टोळ्या निर्माण झाल्या होत्या की त्याच्यामध्ये तो गैरफायदा घेतला जायचा, तर हे ॲड ऑन ट्रिगर न काढता याच्यावर आळा बसवता येऊन ते ट्रिगर पुन्हा योजनेमध्ये आणता आले असते का? काय झालं की याच्यावर आता विमा योजना ही देशात महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. याचं कारण असं आहे की देशाचे जे काही सिंचनाचं प्रमाण आहे देश पातळीवर ते जवळपास 47-48% गेलेलं आहे. आपलं राज्याचं प्रमाण 17%, 18%, 20%च्या दरम्यान जे आहे ते कमी आहेत आणि खरोखरच आपण कोरडो आहोत. आणि त्याच्यामुळे जे काही मराठवाडा असेल, तुमचा पश्चिम विदर्भ असेल, तर हे जे काही क्लायमेट चेंज होतोय तर त्याला खूप म्हणजे एक्सपोज झालेला आहे. त्याचे परिणाम निश्चित होतात. आपल्यासाठी ती योजना खूप महत्त्वाची आहेच आहे. जवळपास देश पातळीवर 20% आपला सहभाग त्या ठिकाणी असतो आणि याच्यावर साधक बाधक खूप विचार झाला. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पातळीवर तो विचार झाला आणि शासनाने निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी भाष्य करू करणार नाही. परंतु जे काही पीकवाढीमध्ये विपरीत घटक घडतील त्याचं निश्चित शेवटी काय होतं की उत्पादनावर परिणाम होतो. त्याचा लॉजिक तेच आहे जे दांडेकर साहेबांनी पण म्हटलं होतं आणि 2016च्या पूर्वी उत्पादन आधारितच राबवण्यात आली. जवळपास 1985 पासून जे आपण जर बघितलं तर जवळपास 30-35 वर्ष जे आहे ती त्याच तत्वावर राबवण्यात आली की त्याचा एकत्रित परिणाम शेवटी उत्पादनावर, आणि उत्पादनाला घट झाली तर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं. तर त्याच्यामुळं मला वाटतं की आता जे आहे तर ते देखील हे आहे ना नामात्र हे आहे. तुम्ही बघता की आता हे केल्यामुळं
तुमचे प्रीमियमचे रेट जे आहे ते देखील बऱ्यापैकी कमी आले, जवळपास 3-1% ॲव्हरेज प्रीमियम रेट आलेला आहे, की जो पूर्वी 24% वगैरे होता याच्यामध्ये, म्हणजे 24%च्या तुलनेमध्ये 3% म्हणजे 21%ची घट. त्याच्यामुळं बऱ्यापैकी हे आहेत आणि बाकीचे मॉरल हजार्ड्स होण्याची शक्यता याच्यामध्ये जवळपास आता नाहीशी झालेली आहे हळूहळू तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जे आहे. नाही, हा प्रश्न विचारण्याचं मागचं मेन कारण असं होतं की आता जेव्हा आम्ही सुद्धा जेव्हा शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये फिरतो तेव्हा पीक विमा योजनेमध्ये विशेषतः हे जे काही ट्रिगर आहे त्या अनुषंगाने काय काय चालतं, दबावाचं राजकारण किंवा गैरप्रकार कशा प्रकारे होतात, टोळ्या कशा निर्माण, हे सगळं माहिती आहे. पण 2025मध्ये आमच्या एक लक्षात आलं की आता पीक कापणी प्रयोग आधारित मंडळ पातळीवरती भरपाई मिळते, परंतु 2025मध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली होती तर काही शेतकऱ्यांचं नुकसान आधी 60-70% झालं, परंतु त्या मंडळांमधली जी उत्पादकता आहे, काही मंडळं तर त्या पिकांमध्ये बसलेच नाही आणि काही मंडळांमध्ये नुकसान भरपाई खूपच कमी आली. तर मग असे शेतकरी ज्या मंडळांमध्ये की जिथं ओढे नदी नाल्याच्या शेजारचे क्षेत्र आहेत किंवा मग काहीतरी धरणाचं पाणी खूप मोठं वाहिलं आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं की त्यांची संख्या 50-100 शेतकऱ्यांच्या दरम्यान असते किंवा ते क्षेत्र पण बऱ्यापैकी असतं, परंतु मंडळ पातळीवर कॅल्क्युलेशन होत असल्यामुळे मंडळाची जी काही उत्पादकता ती वर आली आणि त्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळाली नाही. तर मग ह्या शेतकऱ्यांचं आता कसं करायचं? तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे की काय म्हटलं की कोणती योजना ही अगदी 100% फुलप्रूफ ही नसते. म्हणजे पूर्वीची नव्हती आणि आत्ताची आहे असं मी म्हणणार नाही, दावा नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आहे, परंतु एक बॅलन्स व्ह्यू जो आहे तो घ्यावा लागतो आणि मला वाटतं की तो शासन पातळीवर तो निर्णय घेतलेला आहे आणि राज्य शासनाने तो निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे. बरोबर. सो आम्ही शेवटी राज्य सरकार निर्णय घेणार आहे आणि प्रशासन त्याची अंमलबजावणी करणार आहे. आता सर, पीक कापणी प्रयोगाच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आले की पीक कापणी प्रयोग आहे तसेच होणार आहेत यावर्षी देखील? पीक कापणी प्रयोग सर्वसाधारणपणे एका महसूल मंडळामध्ये 12 पीक कापणी प्रयोग होतात, जे कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग याच्या माध्यमातून करण्यात येतात. हे प्रयोग 100% आता केंद्र सरकारच्या पीक कापणी ॲपवर करायचे आहेत. तर ते झाले नाही तर केंद्र सरकारच्या नियम आणि अटी शर्ती आहेत त्या पद्धतीने जे आहे तर ते तांत्रिक उत्पादनाचं मग ते पर्सेंटेज जे आहे तर ते वाढवणार. याच्यामुळे तांत्रिक उत्पादनाला आता 50% हे आहेत. त्या देखील हे आहे की मध्य प्रदेशसारखं राज्य आहे जिथं 100% तांत्रिक उत्पादनावर हे होतं. तांत्रिक उत्पादनाचं हे आहे की ही पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारी संकलित होण्यामध्ये खूप वेळ जातो. हे जातो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आलं पटकन तर क्लेम सेटलमेंट जी आहे ती फास्ट होऊ शकते. आपण 50% आहोत. महाराष्ट्र राज्य हे त्या बाबतीमध्ये प्रगतशील आहे. बघूया आता तशा पद्धतीने जे आहे. पण मूलतः काही बदल झालेला नाही पीक कापणीमध्ये, फक्त वेटेजमध्ये जो आहे तो गेल्या वर्षीप्रमाणे 50-50% वेटेज आहे. आता हे जे काही पीक कापणी प्रयोग केले जातात तर हे नेमके कुठल्या शेतामध्ये करायचं, ते निवडायचे कसे, याचे काही निकष ठरलेले आहेत? त्यात केंद्र सरकारची योजना आहे. याच्यामध्ये ICS त्याला म्हटलं जातं, इंटिग्रेटेड क्रॉप इम्प्रूव्हमेंट स्कीम जी आहे ना, तर त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार एकूण देशातील पिकाच्या उत्पादनाचा अंदाज घेत असतं, आढावा घेत असतं आणि त्याच्याच माध्यमातून जे आहे तर केंद्र सरकार कोणत्या राज्यात किती, देशात किती उत्पादन होईल याची आकडेवारी संकलित होतं. ही जी आकडेवारी पूर्वीपासून संकलित होते, याच आकडेवारीचा उपयोग जो आहे पीक विम्याकरता जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये जे आहे तर सर्वसाधारणपणे गावाची निवड जी आहे ती सुरुवातीला केली जाते आणि त्यानंतर त्या गावामध्ये त्या पिकाखालचं जे सर्वे नंबर वगैरे आहेत त्याची एक शास्त्रोक्त पद्धत डिफाईन केलेली आहे केंद्र सरकारने. त्याच्याप्रमाणे त्या सर्वे नंबरची यादी करणे, त्याच्यानंतर रँडम टेबल लावणे, त्याच्यानंतर रँडमली तो सर्वे नंबर निवडणे, सर्वे नंबर निवडल्यानंतर त्या सर्वे नंबरमध्ये गट असतील 1, 2, 3, 4, त्याच्यात पुन्हा रँडम लावणे. तो गटाची निवड झाल्यानंतर मग तो जो प्लॉट आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पीक आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करणे, त्या प्लॉटची लांबी रुंदी घेणे, मग लांबीतून 10 मीटर कमी करणे, रुंदीतून 5 मीटर कमी करणे, कारण प्लॉट तुमचा 10x5चा असतो. जर तुमचा जर 100 मीटर जर लांबी जर असेल आणि तुमचा जर रँडम जर 99 मीटर जर आला तर 99 मीटरला पॉईंट ठेवल्यानंतर पुढं तर 1च मीटर राहिलं आणि तुम्हाला तर 10 मीटर पाहिजे तर पुढं राहणार नाही. याच्यासाठी जे आहे लांबीतून 10 मीटर कमी केले जातात आणि 5 मीटर रुंदीतून कमी केले जातात की जेणेकरून प्लॉट आतमध्ये पडावा. रँडम जरी एंडला जरी आला तर मग त्याच्या पद्धतीनं रँडमली त्याची लांबी काढली जाते, रँडमली रुंदी काढली जाते आणि जो पॉईंट येतो तो बिगिनिंग पॉईंट असो. मग तिथून ते 10x5 आकाराचा जो आहे 10 मीटर बाय 5 मीटर आकाराचा जो आहे तो प्लॉट टाकण्यात येतो आणि मग त्या प्लॉटमध्ये जे आहे तर पीक कोणतं लावलं, खतं कोणती टाकली, जात कोणती आहे, सिंचनाची सुविधा अशी माहिती भरली जाते तक्त्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते पिकाचे कापणी प्रयोग होतात. पिकाच्या कापणीची समिती आहे ज्याच्यामध्ये गावातली प्रतिष्ठित मंडळी आहेत, जो यंत्रणा आहे तर त्याचा कर्मचारी वगैरे आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे तो पीक कापणी प्रयोग केला जातो. बरं, आता सर तुम्ही तांत्रिक उत्पादनात सांगितलं की कापूस, सोयाबीन आणि भात आणि रब्बीमधलं गहू, तर
अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे आमच्याकडं तक्रारी केल्या होत्या किंवा शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आमच्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगातून उत्पादन कमी आलं पण तांत्रिक उत्पादने जास्त आलं, त्यामुळं जे काही सरासरी आली उत्पादकतेची ती जास्त आली आणि आमचं मंडळ भरपाईमध्ये बसलं नाही. तर ही समस्या अनेक ठिकाणी दिसून आली. तर हे यावर्षी टाळता येऊ शकतं किंवा हे कशामुळे दिसून येतं, हा फरक कशामुळे मूळतः दिसून येतो? आता हे पुन्हा आम्ही जे तंत्रज्ञान संस्था आहे आणि केंद्र सरकारची जी महालोबी सेंटर आहे MNCFC, तर त्यांच्याकडे अभ्यासासाठी दिलेलं आहे. आपण म्हणतात ते आहे. आता जे तांत्रिक उत्पादनाला वेटेज दिलं तर तुम्ही बघा की नांदेड हा आपल्या राज्यातला जिल्हा आहे का त्या जिल्ह्याला ह्या तत्वावर आधारित न भूतून भविष्यात विमा मिळाला. जवळपास 800 कोटी रुपयापर्यंत एका जिल्ह्याला विमा तंत्रज्ञान मिळाला. आधारित त्याच्यामुळे हां, तंत्रज्ञानाचं आणि पीक कापणीचं ह्याच इक्वेशनने मिळाला. बीडसारखा जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आम्ही थोडंसं ॲनालिसिस करताना बघितलं तर तंत्रज्ञानाने उत्पादन दाखवलेलं आहे तिथं 15 क्विंटल आणि पीक कापणीचं उत्पादन हे 20 क्विंटल वगैरे 22 क्विंटल. म्हणजे असं नाही की थंबरूलप्रमाणे सांगता येत नाही की तंत्रज्ञानाचं उत्पादन जास्त आहे आणि पीक कापणीचं कमी आहे. असं नाही, काही ठिकाणी तंत्रज्ञान उत्पादनाचं कमी आहे आणि पीक कापणीचं जास्त आहे आणि काही ठिकाणी उलटही आहे की तंत्रज्ञानाचं उत्पादन जास्त आहे आपण म्हटल्याप्रमाणे आणि पीक कापणीचं उत्पादन कमी आहे. आता याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी पूर्वी काय व्हायचं तर हे पीक कापणी प्रयोग जे होता तर त्याच्यामध्ये मॉरल हजार्डचं प्रमाण असायचं, म्हणजे जाणीवपूर्वक कमी उत्पादन दाखवणे जेणेकरून विमा मिळेल किंवा हे मिळेल आणि अशा तक्रारी देखील झालं. ते निदर्शनात देखील केंद्र सरकारचे आलं. त्याच्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानाचा एक्सपोजर हे कंपल्सरी केलं आहे. आता प्रत्येक राज्याला जे आहे याच्यातून सुटका नाही आहे, फक्त त्याचं पर्सेंटेज कमी जास्त हे घ्यावं लागणार आहे आणि त्याची जी SOP आहे तंत्रज्ञान उत्पादन काढायची ती केंद्र सरकारने अंतिम केलेली आहे. जी संपूर्ण विमा कंपन्या, राज्य आणि तंत्रज्ञानाच्या संस्था, त्या संस्था देखील शासनाच्याच आहेत, त्यांच्याकडे दिले आणि त्या अनुषंगाने हे काढण्यात येतं. त्याच्यामध्ये त्रुटी काय असतील तर आम्ही आता हा जो पीक कापणीचा डेटा आहे आणि तंत्रज्ञानाचा डेटा आहे आम्ही त्या संस्थेला दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही मागवतो याच्यामध्ये की याच्या संदर्भामध्ये जस्टिफिकेशन काय आहे, याच्यामध्ये त्यांच्या काही लिमिटेशन्स वगैरे असतील ते काही इम्प्रूव्हमेंट करू शकतील की अशा प्रकारे इतकं फरक येऊ नये याच्यामध्ये का आला त्याच्यावर. कारण हे इव्हॉल्विंग सायन्स आहे, याच्यामध्ये कोणतीही गोष्ट 100% परफेक्टच आहे असं म्हणणार नाही की तंत्रज्ञानाने सांगितलं या ठिकाणी 10 क्विंटल उत्पादन म्हणजे 10 आलं याच्यामध्ये, हे नाही. ते ग्राउंड ट्रुथिंग वगैरे करतात. इट इज ऑल्सो इव्हॉल्विंग. जी स्टँडर्ड एरर जी आहे ते थोड्याफार प्रमाणात असू शकते आणि केंद्र सरकारच्या देखील आपण निदर्शनास आणून दिलेलं आहे. आता त्याच्यावर ते तांत्रिक समिती जी आहे तर त्याच्यावर पुढचं काम करेल. ओके. आता सर, शेतकऱ्यांनी अशी देखील मागणी केली की तुम्ही जसं यंदाचे उत्पादन काढताना तांत्रिक उत्पादन गृहीत धरता तसं उंबरठा उत्पादन काढताना देखील मागचे जे वर्ष तुम्ही सरासरी काढणार आहात तर त्याचं देखील तांत्रिक उत्पादन 50% कापूस सोयाबीन याच्यासाठी गृहीत धरावं आणि त्यानुसार उंबरठा उत्पादन काढावं अशी मागणी केली जाते. तर या बाबतीमध्ये काय शासन तसा यावर्षी काही असा वेगळा विचार करते? नाही, बरोबर आहे ना. जे तांत्रिक उत्पादन जेव्हापासून सुरू झालेलं आहे ना आपलं, जे उत्पादन आपण विम्यासाठी घेतलेलं आहे याच्यामध्ये सरासरी उत्पादन त्याच्याच आधारित उंबरठा उत्पन्नाची प्रक्रिया जी आहे ती करण्यात येणार. म्हणजे लास्ट 7 इयर्समधले बेस्ट 5 इयर जे आहेत ते घेऊन जे आहे तर त्याच्यातून सरासरी उत्पन्न काढण्यात येणार. तर ते जे सरासरी उत्पन्न आहे की जे विम्यासाठी गृहीत धरलेलं आहे ते सरासरी उत्पन्न कसं आलं की पूर्वी 90% पीक कापणी, 10% तांत्रिक उत्पादन, 80% पीक कापणी, 20% तांत्रिक उत्पादन, 70-30, आता 50-50 आहे. तर तो जे काही अल्टिमेटली फिगर आलेली आहे तर तीच त्या ठिकाणी म्हणजे मागचे जे काही आपण 7 वर्ष त्याच्यापैकी 5 वर्ष पकडणार आहोत त्यामध्ये तांत्रिक उत्पादन गृहीत धरूनच ते उत्पादन जे उत्पादन पीक कापणीसाठी गृहीत धरलेलं आहे याच्यामध्ये सरासरी उत्पादन त्याच्याच आधारित हे केलं जातं, केलं जाणार. फक्त ते मागच्या वर्षीपासून 50% केलं त्यामुळे आपल्याला तो आकडा जास्त वाटतो. बरं, आता सर पीक विमा भरायला सुरुवात झाली का आणि नेमकी मुदत कधीपर्यंत आहे आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी आता शेतकरी खरीपामध्ये पीक विमा भरू शकतात? खरीपातली तुम्ही नाव घेऊ शकाल अशी सगळी पिकं आहेत, म्हणजे 14 पिकं आहेत. मग त्यात भात, ज्वारी, नागली, तूर, मूग, उडीद, कापूस, कांदा याच्यामध्ये या सगळ्या पिकांकरता 14 पिकांकरता जो आहे तो मला वाटतं यंदा हळदीचा पण समावेश आपण त्या याच्यामध्ये केलेला आहे, फळपीक विमा योजनेमध्ये. ते आपण आता ही वेगळी योजना ही वेगळी आहे. तर त्या पिकांकरता भाग घेऊ शकतो. याच्यामध्ये जे आहे तर शेतकऱ्याकरता विमा सुरक्षित रकमेच्या जास्तीत जास्त 2% विमा हप्ता आहे आणि कापूस आणि कांदा ह्या व्यापारी पिकाला तो 5% आहे. पण जसं मी सांगितलं की आता यवतमाळ अकोल्यामध्ये आहे, अकोल्यामध्ये कापसाकरता विमा सुरक्षित रक्कम 60,900 रुपये एका हेक्टरी आणि त्या ठिकाणी विमा कंपनी नमूद केलेला विमा हप्ता दर 1% आहे, म्हणजे 609 रुपये. तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी जे काही 60,000 रुपये समजा गृहीत जर धरले याच्यामध्ये तर 3,000 रुपये प्रीमियम पडला असा द्यावा लागला असा, त्या ठिकाणी फक्त 609 रुपयेच एका हेक्टरी प्रीमियम भरावा लागणार आहे आणि तो आहे. म्हणजे 5%पेक्षा कमी जर असेल तर कमी आणि बऱ्याच ठिकाणी जो आहे तो कमी आलेला आहे. आता तुमचा नाशिकमध्ये कांदा पीक, कांद्याला 5% आहे, कांद्याला विमा सुरक्षित रक्कम आहे 75,000 रुपये.
मग 75,000च्या 5% म्हणजे 7,535 आणि हे 2.5 म्हणजे 3,750 रुपये जवळपास भरावे लागले असते. पण तो जो आहे तो फक्त आपल्याला त्या ठिकाणी 2% आल्यामुळे 1,500 रुपयेच भरावा लागणार आहे. नाशिकच्या शेतकऱ्याला कांदा विमा घेण्याकरता 75,000 रुपयाचं संरक्षण केवळ 1,500 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणजे सोयाबीन आणि बाकीच्या पिकासारखं जे आहे 2% तेवढं चाललं आहे. कारण तेवढाच रेट कोट केला कॉम्पिटिशनमध्ये जे आहे, तर तो फायदा झाला आहे. त्याच्यामुळं 5%च भरायला पाहिजे असं नाही, मिनिमम मॅक्झिमम 5% आहे. त्याच्या वरचा जो विमा होता तो केंद्र राज्य शासन भरेल. आणि आता एनरोलमेंट सुरू झालेलं आहे. एनरोलमेंटसाठी केंद्र सरकारने खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहेत. जे NCIP नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल आहे, डायरेक्टली त्याच्यावर जाऊन तुम्ही भरू शकता. CSCच्या मदतीने भरू शकता, बँकेच्या मदतीने भरू शकता. मलाच आताच काल शेतकऱ्यांच्या आलं की अगदी मोबाईलवर 2 मिनिटामध्ये ते आता पॉलिसी काढू शकतात. की जे क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे, तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन क्रॉप इन्शुरन्स ॲप ते डाउनलोड करू शकता. त्यात तुमचा आधार नंबर टाकून जे आहे OTP बेस्ड रजिस्ट्रेशन तुम्ही पूर्ण करू शकता. आणि तुमचे डिटेल्स जर तुम्ही पूर्वीचे इन्शुरर जर असाल तर डिटेल्स आपोआप फेच होतात. मग तुम्हाला फक्त पीक निवडायचं आहे आणि विमा हप्ता ऑनलाईन तुम्ही भरला की 2 मिनिटात पॉलिसी पण डाउनलोड होते. याच्यामध्ये काल पालघर जिल्ह्यातले चंद्रकांत पाटील म्हणून त्यांनी चिकूचा विमा काढला. संध्याकाळी 7:20 आहे, 2 मिनिटात काढला आणि त्यांनी खूप आनंदाने मला शेअर केला. शेतीनिष्ठ शेतकरी आहे, मी खूप अभिनंदन केलं की हे अपेक्षित आहे पुरस्कारती शेतकऱ्यांकडनं की बाकीच्या शेतकऱ्यांना मदत करायची, इनोव्हेटिव्ह काय करायचं आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस. म्हणजे त्या शेतकऱ्याला ना बँकेत जावं लागलं, ना CSC वाल्याकडे जावं लागलं, कुठंच जावं नाही लागलं, घरच्या घरी. आणि पॉलिसी त्याच्याकडे मिळाली. काही वेळेस काय घडतं की बँकेकडे विमा हप्ता भरला जातो, पण बँकेच्या काही त्रुटींमुळं ती पॉलिसी म्हणजे विमा हप्ता जात नाही कंपनीकडं. नंतर मग नुकसान भरपाई मिळाल्यानंतर मग कळतं की अरे विमा हप्ता गेलाच नाही. मग नियमाप्रमाणे ते बँकेने नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण त्याच्यात खूप वेळ जातो, हे जातो. तर आय थिंक या क्रॉप इन्शुरन्स ॲपचा वापर करणं खूप गरजेचं आहे. केंद्र सरकारने एक युनिव्हर्सल टोल फ्री नंबर, पूर्वी कंपन्यांचे वेगवेगळे नंबर असायचे, ते शेतकऱ्यांच्या लक्षात नाही राहायचे. आता 14,447 कृषी रक्षक हेल्पलाईन याच्यामध्ये ही सुरू केली केंद्र सरकारने. 14,447 याला तुम्ही कॉल करून मराठीमध्ये देखील तुमच्या शंकेचं समाधान करून घेऊ शकता आणि हे करू शकता. याच्यामध्ये तुम्ही PMABYच्या साईटला जर गेला तर कसं भरायचं तुम्ही याच्यावर त्याची व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये चंद्रकांत पाटलांसारख्या शेतीनिष्ठ शेतकऱ्यांनी भरला. मला खूप कौतुक आहे त्या शेतकऱ्याचं आणि मी अभिनंदन करतो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी भरावं. आता पूर्वी जो आहे मुद्दा निघायचा की CSC चालकांना पूर्वी 40 रुपये मानधन होतं याच्यामध्ये, अर्थात ते शेतकऱ्यांनी द्यायचं नसतं, ते विमा कंपनी देते त्यांना. चालू वर्षी आता त्यात बदल घडून केंद्र सरकारने ते मानधन 60 रुपये केलेलं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गाला माझी हे रिक्वेस्ट आहे की 60 रुपये म्हणजे 60 रुपये तर शासन त्यांना देणार आहे, तुम्ही काय द्यायचं नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे CSC चालकांकडनं आपण जर विमा जर काढत असाल तर तुम्ही काय द्यायचं नाही आहे याच्यामध्ये. ते 60 रुपये त्यांना शासनाकडनं मिळणार आहेत. बरं, आता सर यंदा पीक विमा काढणं किती गरजेचं आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? बघा, विमा हा जो आहे ना हा व्यक्तिगत विषय आहे. त्याच्यामुळं मी असं काय म्हणणार नाही की तो काढावाच याच्यामध्ये, परंतु प्राप्त परिस्थितीचं आकलन करता केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. राज्य सरकारचं त्यात मोठ्या प्रमाणात योगदान आहे. अत्यंत नाममात्र असे विमे हप्ते आहेत. जरी 2% म्हटले, 5% म्हटले तरी काही काही ठिकाणी ते अगदी 1%, 0.50% इतके कमी आलेले आहेत, 0.25% कमी आलेले आहेत. तर त्याच्यामुळं मला वाटतं की फार ती मोठी रक्कम नाही आहे ज्यात आपण एवढी मोठी इन्व्हेस्ट करतो. 50-60 हजार रुपयाचं आज संरक्षण जे आहे आपल्याला ते 1,000-1,200 रुपयामध्ये मिळणार आहे. तर माझं तरी मत आहे की विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेणं ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये. आणि हा क्लायमेट चेंज आहे, जरी आपण एल निनो म्हणत असलो मान्य आहे, पण शास्त्राच्या देखील मर्यादा. जसं तुम्ही IMD वगैरे म्हटलो, आपण जून महिन्यात पाऊसच नाही पडला. गेल्या वर्षी तर बारामती किंवा या ठिकाणी मे महिन्यातच किती पाऊस पडला होता की जिल्ह्याची सरासरी मे महिन्यातच झाली होती. आता हे वातावरण बदललं आहे, याला कुणालाही परफेक्टली ते हे करणं हे अशक्यप्राय आहे याच्यामध्ये. म्हणजे IMD किंवा कोणत्याही प्रायव्हेट याला जे आहे ना असं लोकलाइज वेदर कंडिशन सांगणं. परवा दिवशी मी परभणीवरनं येत होतो, पाथर्डीच्या तिथे अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो 30 तारखेला वगैरे पाथर्डीच्या तिथे एका गावामध्ये आमचे तालुका कृषी सांगतो इतका पाऊस पडला की ढगफुटी झाली. विधानसभेमध्ये देखील सन्माननीय आमदार महोदयांनी हा विषय हे केला की त्याच गावावर ढगफुटी, अगदी वाहनं वाहून जातील एवढं पाऊस पडला आणि बाकीच्या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे इतके लोकलाइज इव्हेंट ते होतात. तर मला वाटतं की हे जे काही आता सगळीकडं आहे वातावरण की एल निनो म्हणजे कमी पाऊस पडण्याचं हे आहे आणि नशीतच पेरण्या लांबलेल्या आहेत, त्याच्यामुळे उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होणारच आहे. तर मला वाटतं की ही जी काही प्राप्त परिस्थिती विचारात जर घेतली तर विनंती ही राहील, विनंती म्हणजे आव्हान हे राहील की याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागाचा निर्णय जर घेतला तर तो चांगला ठरेल, याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने चांगला ठरेल असं माझं मत आहे.
बरोबर. आता आपण सरांकडून यंदाच्या पीक विमा योजनेविषयी माहिती जाणून घेतली, त्याच्यानंतर काय निर्णय झाला काय नाही झाला. आता सरकारने जे काही बदल योजनेमध्ये केलेले आहेत याची सगळी स्पष्टता आपल्याला आलीच असेल. यंदाचं एकंदरीत आपण सगळी परिस्थिती लक्षात घेता, पावसाची परिस्थिती किंवा कमी पावसाचा अंदाज जो हवामान विभागाने दिलेला आहे, तर पीक विमा योजना आपल्याला आधार देणारे ठरू शकणार आहे यावर्षी देखील. त्यामुळे पीक विमा योजनेमध्ये निश्चितच आपण भाग घ्यावा असं आवाहन मी तरी करेल. सर धन्यवाद, तुम्ही आज वेळ दिला आणि ही सगळी योजना आम्हाला समजावून सांगली त्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.